भोंदू अशोक खरातच्या अंकशास्त्र तज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वी मध्ये गणितासोबतच 2 विषयात नापास. 10वी मध्ये केवळ 35.86% मिळाल्याचं उघड. शाळेच्या नोंदीत लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर. भोंदू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल. खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार. आपल्याकडे दैवी शक्ती, कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी खरातनं धमकी दिली. एफआयआरमध्ये उल्लेख. भोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे. खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय. हरणांची शिकार करून कस्तुरी लोकांना विकल्याचा प्रकार. सरकारी वकिलांचे कोर्टात धक्कादायक खुलासे. खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून अत्याचार करायचा. भोंदूगिरी, तंत्रमंत्र, जादूटोणा करत खरातचे महिलांसोबत अश्लील चाळे. चौकशीतनं 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळाले. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं विधानसभेत भोंदू खरातची पोलखोल. अशोक खरातला मदत करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाची चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही. भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांच्या एसआयटी चौकशीची शक्यता. खरातशी संपर्कात असलेल्या सर्वांची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्ट. रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत तीव्र नाराजी. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा सुनेत्रा पवारांना पत्र. भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय. विशेष तपास पथकाकडनं चौकशी. खरातला गंडेदोरे, अंगठ्या पुरवणारा तांत्रिक फरार. मोबाईलही बंद असल्याची माहिती.